मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून 34 कोटींच्या हिऱ्यांच्या फसवणूक प्रकरणामध्ये चौकशी। अभिनेता विवेक ओबरॉयवरही तक्रारीमध्ये आरोप। क्युपिड डायमंड्स प्रायव्हेट लिमिटेडशी संबंधित गैरव्यवहार। मुंबईच्या जुहूमध्ये अक्षय कुमारच्या ताफ्याच्या मागे असलेल्या रिक्षाला कारची धडक, ऑटो चालक गंभीर जखमी। कांदिवली आणि बोरिवली स्थानकादरम्यान 6व्या रेल्वे मार्गिकेचं काम पूर्ण। विरार फास्ट लोकल अधिक जलद गतीने धावणार। मुंबई सेंट्रल ते बोरिवलीपर्यंत मेल एक्सप्रेस आणि लोकल ट्रेन स्वतंत्रपणे धावणार। मुंब्रा पोलिसांकडून 27 कोटी 21 लाखांच्या ड्रग्जचा पर्दाफाश। पोलिसांकडून 13 किलो एमडी जप्त, 5 जणांच्या टोळीला अटक। डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया पुन्हा घसरला। भारतीय रुपयाची किंमत 90 रुपये 92 पैशांवर। रुपया आजवरच्या निच्चांकी स्तराच्या अगदी जवळ। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 19 दिवसांमध्ये 1 लाख प्रवाशांचा टप्पा पार। आतापर्यंत विमानतळावरून 734 विमानांचं टेक ऑफ आणि लँडिंग। मुंबईसह राज्यामध्ये थंडीचा कडाका पुन्हा वाढणार। कुलाबा आणि सांताक्रूजमध्ये तापमानामध्ये 3 ते 4 अंशांपर्यंत घट होणार। चीनमधील जन्मदरात 17% घट। एकाच अपत्याला जन्माची परवानगी देण्याचं धोरण राबवल्यानंतर चीनमधील जन्मदर घसरला। जन्मदर वाढवण्यासाठी चीन सरकारकडून उपाययोजना सुरू।